नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहे ना? पण बा आम्ही मजेत नाही आहोत बरं. पहा मित्रांनो, तुम्ही म्हटलं स्टार्टिंगला मला एवढी साथ दिली, त्या साथबरोबर आपले पट्टापट्टा सबस्क्रायबर हे वाढून गेले. आता मित्रांनो काय झालं काय माहीत तुम्हाला? तुम्हाला काय वाटत असेल ही आजी वारंवार सबस्क्राईब करा अशी म्हणते. पण मित्रांनो, मला पण सबस्क्राईबची खूप आवश्यकता आहे. तुम्ही समजू शकत नाही मित्रांनो. तुम्ही काहीतरी मला वाटत असेल म्हणून मी सबस्क्राईब तुम्हाला मागते. तर प्लीज मी सर्व लोकांना अपील अशी करते, तर माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी माझ्या एकदम जवळ आहे, माझ्या 1K सबस्क्रायबर होण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. पण हे सबस्क्रायबर आता लवकर वाढत नाही आहे. तर प्लीज मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर पाहता बा, मग सबस्क्राईब करायला काय होते? कोणाची मदत केल्यानं काय होते? तुम्हाला तर काही लागत नाही ना, फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो. करून टाका ना सबस्क्राईब प्लीज. मी सगळ्या मित्रांना मैत्रिणींना सगळ्यांना अपील करते की प्लीज ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल सबस्क्राईब करून टाका. काही लागत नाही हो, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर मला आशा करते या आजीला तुम्ही नक्की सबस्क्राईब करसान. उद्या पाहते मी किती माझे सबस्क्रायबर वाढतात. तर वाढून मी तुम्हाला नक्की सांगेन की माझे सबस्क्राईब किती वाढले. तर प्लीज हात जोडून विनंती आहे, व्हिडिओ तुमच्याजवळ आला असेल नवीन व्ह्यूवर्सकडे तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कोणीही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आता तुम्ही म्हणता बापा रेग्युलर व्हिडिओ येत नाही, मग कसं इच्छा नाही होत आहे. एवढी मेहनत करून सफलता काहीच भेटत नाही आहे मित्रांनो. तर मग कसं एक मन नाराज होऊन जाते ना. मग आजीला खुश करण्यासाठी एक सबस्क्राईब बनते की नाही. पूर्ण व्हिडिओची मेहनत पहा, त्यानंतर सबस्क्राईब करा. आवडलं असेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. हात जोडून विनंती आहे, सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका. पहा मग पूर्ण व्हिडिओ. चाल माय अचारची भरणी घेतो. जंगल कॅम्पिंगमध्ये आपल्याला मस्त तिथं गरम गरम पोळी अचार मिरच्या भाजून म्हटलं आणि गेली ताडपत्री आणून घेतली मी. आपल्याला खोपडी बांधा लागन ना तिथं. ते खोपडी असते ना जंगलमध्ये, पाणी गिणी आलं तर काय करसान माय. म्हणून म्हटलं बोरिया बिस्तराय भरलाय माया, अचारची भरणी घेऊन घेतली. अंतकला या वयात काय तुझी वाट येले करतं? आता बापा या वयात म्हणजे काय आहे? तुम्हाला काय बुडी दिसली का? तुम्ही झाले बुडे, मी नाही झाली बुडी. म्हणजे केस पांढरे तर बुडी म्हणता का मला? अजून म्हटलं जंगलात काम करायचं वय आहे माय, मी नाही ठसकत. असा मस्त जोश पाहिजे बापा प्रत्येकामध्ये. अंधकाला आता बैला किती उत्सुकता आहे आणि किती जोश आहे जंगल कॅम्पिंग करायचा. आमच्यापेक्षा जास्त तर अंधकाला आता बैतच दिसून राहिलं बापा. पण आमच्याही पहिले पॅकिंग हे केली आणि ताडपत्री आणून घेतली. ते बांधायला खोपडी तिथं आम्हाला राहा लागन ना जंगलात नाही. पाय बाई माई मोठी नासून आणि माईसून किती भोले आहेत. आता याला माहीत आहे ना जंगल कॅम्पिंगमध्ये मला माहीत नव्हतं. मला त्या जुहीनं सांगितलं कसं टेंट असते, कसं काय असते, कशा बॅगा असतात. मला व्हिडिओ दाखवले जंगल कॅम्पिंगचे. तर पाहायला बापा मला माहीत पडलं की एवढ्या सुखसोयी असतात म्हणून जंगलमध्ये बी जातात तर लोक. आता याला काय सांगू बाई. पाय भल्या भल्यांना आणली ताडपत्री आणली. ते असं बांधायला तिथं खोपडी गिपडी वावरा जंगलात नाही. म्हणजे खोपडीचा जमाना आहे का आता? लयच भोले आहेत बापा. आता बाई करा ना लवकर तयारी. आई तू बी नदीला उरेली म्हटलं या अंतकालाच्या. आता तू जर आहे घरी आहे मा, तू काय चालली आहे जंगल कॅम्पिंग आणि फंगल कॅम्पिंग मध्ये? बाबू आम्हाला नको सांगू तू. आम्ही आमच्या सोयीनं जातो. माय तीन सून आहे, माय सून आहे, मला काही टेन्शन नाही आहे. आणि माया मोठच्या प्रोत्साहनानं मला काय काम करायला लागते तिथं. मस्त बसून गेलं आणि थोडी आग शेकली, काही बनवलं खायला. एन्जॉय आता नाही करा तर काही करावं मग. जेवढ्या वर्ष आहेत बापा तेवढ्या वर्षी एन्जॉयतच गेले पाहिजेत. पा तुमच्या आईची विचार पा आणि तुमची विचार पा, झाले बुडे. आता बाई झटकन पटकन पॅकिंग करा तुम्ही. बोऱ्या बिस्तर भरा आणि तुम्हाला काय काय खायचं आहे ते सोबत घेऊन घ्या जा म्हटलं. मी पा ताडपत्री घेऊन घेतली, तिथं कपडे बांधाले. मी बी करून घेते बाई ना माझ्या पॅकिंग. आता बॅग पाहा लागेल मला बी. असा झोला आहे माझ्याकडे एक. अनिता असा झोरा आहे माझा भरायले. झोऱ्यात भरून घे कपडे गिपडे तुझे जे लागतात तुला घालायला तिथं. अवं अंतकाला हे काहीच नको घेऊ. जुहीनं पुरी तयारी करून ठेवली आहे. आताच थोड्या वेळात नाही कॅम्पिंगला काय काय वस्तू लागतात ना, जुहीनं लिस्ट बनवून त्याची ऑर्डर देऊन दिलेली आहे. आता थोड्या वेळात मी पार्सलवाला येणार आहे आणि मग माहीत पडलं आपल्याला की कॅम्पिंगसाठी काय काय वस्तू लागतात. तर जुहीनं पुरा सेटच ऑर्डर करून ठेवलेला आहे. तिथं सगळं आपल्याला वॉटरप्रूफ लागन. आई माय वॉटरप्रूफ काय आहे आता? हे वॉटरप्रूफ म्हणजे की पाण्यामध्ये बी ओलं होत नसते. आता माय पाण्यामध्ये ओलं होत नसते हे असं कसं आहे बापा? कपडा तर पाण्यात ओला होईनच ना. सगळा एड्याचा बाजार आहे. तो चुप राही बाबू. मला हे सांगितलं समजून. जेव्हा कोणाला आपण समजून सांगू तरी समजन ना. अवं अंतकाला मला जुहीनं सगळं सांगितलं. असा कपडा असे तो की तो पाण्यात भिजवला तरी त्यात पाणी राहत नसते. असं ते मटेरियल बनलेलं असते. त्याचा टेंट त्याच्या बॅग आहे का काय आहे काय माहीत. आता बस पार्सलवाला येणार आहे म्हणते. तर आपण जाऊन आता पॅको येईल आणि ते जुही बाहेरच उभी आहे वाट पाहत त्या माणसाची. आई माय असंही असते का? पहा लागेल बापा मग काय आहे तर. चला बापा चला, जे आहे ते करा पण लवकर लवकर करा. चला लवकर जंगल कॅम्पिंगले. खूप मजा करू आपण जंगल कॅम्पिंगले. आता माई ह्या
वाट कोणाची पावरा येते बेडच्या. मी दात घासून आली बाई ना टेरेसवरून, तरी ह्या इथेच उभ्या आहेत. ह्या कोयलची आणि हिची सुला झाली का काय माही. मस्त बुरा डायरे रायांच्या ठाण्या वाटते. पण हा वाट पाहू तर पाहू कायची राहिल्या. किती वेळच्या उभ्या आहेत दोघी घुबडा, किती वेळच्या उभ्या आहेत तिथं. माहीत नाही माही काय चक्कर चालू राहिल्या त्या. अगं बाई कोयल अजून आलाच नाही माय. हा कुरिअरवाला अजून आलाच नाही. कधी येते काय माहीत बाई ना कुरिअरवाला. हो ताई, तो तर मनाला येतोच अजून. 5 मिनिटाचे तर 15 मिनिटं होत आहे. आपण इथंच उभं आहो. अजून पता नाही आहे कुरिअरवाल्याचा. हो ना माय, तेच तर म्हटलं. मला ते एवढी क्युरियोसिटी होत आहे. असं वाटते कधी येते आणि कधी आपण ते सामान पाहतो. मला तर खूप पार्सल घ्यायची आवश्यकता अशी वाट भासू राहिली. काय सांगू, असं वाटते कधी येते आणि कधी आपण आपल्या मिशनवर जाऊ. मला तेच समजून नाही राहिलं बाई ना. झोप नाही राहिली मॅडम यायले. असं वाटते काही जातो आणि काही नाही, काही जातो काही नाही. ताई अगदी बरोबर. मला पण नेहमीचे कामं तेच ते करून आहे ना पूर्ण जीव तेच काढला होता. काहीतरी नवीन ट्राय करायला पाहिजे. माझं मन खूप दिवसापासून उदासच राहायचं. आता मला असं खुशी वाटत आहे की आपण काहीतरी नवीन करून राहिलो. एक नवीन उमग, एक नवीन जोश मनामध्ये आलेला आहे. खूप चांगलं वाटत आहे. कधी येते काय माहीत. मी तर पहिल्यांदाच बाई ना. जीविताई मी खरं सांगत आहे. मी तर फक्त ऐकलंही नव्हतं बापा. ऐकलं होतं मी, पण असं माहीत नव्हतं एवढं काही करावं लागते म्हणून. एवढी एन्जॉयमेंट, एवढी मजा येते. तुम्ही जे सांगितलं की नाही ते फक्त ऐकूनच राहते. एवढी मजा आली. आपण जेव्हा प्रॅक्टिकली तिथे जाऊ आणि पर्सनली तो अनुभव घेऊ तर किती चांगलं वाटेल. त्या गोष्टीची सीमाच नाही आहे. मला तसं वाटते कधी पप्पा कुरिअरवाला येते आणि कधी नाही. खूपच आतुरतेने वाट पाहत आहे मी कुरिअरवाल्याची. कोण येते काय मी आपलं सामान घेऊन. आता बापा कुरिअरवाल्याची एवढी वाट काय ऑर्डर केलं बापा असं कुरिअरवाल्याकडे की एवढी खायची वाट पावलेली आहे. आणि खायचं नेहमी करत नाही आपण. आता करत आहो, पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. अशा पहिल्यात काऊन बोल राहिल्या. ह्या करू काय राहिल्या. यांना ऑर्डर असं केलं काय की ह्या एवढ्या आतुरतेने वाट पाहत आहे. मला तर समजत नाही बाई ना काय किचम काढा करू. कालपासून पाहू राहिली. या कोयलचे बी हावभाव बदलले, हिच्या घरच्यांचे हावभाव बदललेले आहेत. काहीतरी गडबड आहे बाई ना. ह्या काहीतरी लपून आहे ना काहीतरी गेम खेळू राहिल्या ह्या घरातल्या घरात. काय आमच्यासाठी तर प्लॅनिंग नाही करू राहिल्या, पण काही ना काही जरूर करू राहिल्या. पण यांचा खेळ आहे काय ते मला कुठे समजून नाही राहिलं. आता कुरिअरवाल्याची वाट पाहते बाई. काही येते काय माहीत कुरिअरवाला. पाहते त्यांना काय ऑर्डर केलं तर. आई माय हे तर कोण उभी आहे मैसून. आणि ह्या दोघी जणी एका या अंतकलाच्या सून आहे इथं उभी आहे. हे मैसून काय रे उभी आहे इथं. काय समजून राहिलं बाई ना. निशा काय रे उभी आहे इथं. आता बापा ह्या अंतकलाच्या सुना चादर, त्या चादर बुडीच्या चादरवाणीची ते रत्नाबाई तिच्या नाच सुना. आणि ती सून काय रे उभी आहे माय इथं. ह्या चादरा कोण बाहेर उभे तशा. आणि ती सून माय आता उठली वाटते बापा. गाऊन घेऊन घालूनच दिसू राहिली. त्या तरी माय साड्याकडे घालून आहेत. अवा मायसून मॉडर्न आहे. त्या गावात आहेत, गावच्या गावाला. पण मायसून मॉडर्न आहे, मॉडर्न. माई निशाले मॉडर्न आहे, मॉडर्न संस्कृतीतली आहे. मग गाऊन घालते का ड्रेस घालते का जीन्स घालते. मी आता सगळे दिले आहे बाई नासून आणले. त्या अंतकलाच आहे जुन्या जमान्यातली. आणि तिच्या सुना आहेत खेळातल्या टाईप एकदम येड्या. माई नाही, मायसून एकदम ॲडव्हान्स आहे. बरं माय बरं आहे. पण ह्या खाऊन उभ्या आहेत बाई ना अशा बाहेर. ह्या लंब्या तोंडाच्या त्या रत्नीच्या सुना, त्या रत्नाबुडीच्या ह्या उभ्या का माहीत अशा. पण निशाला माहितीच असेल. निशा निशा. आई माय किती भेली हो बाई मी. माय व तुम्ही तोंडासमोर झाल्या अचानकमध्ये. चंपाबाई तुम्ही तोंडासमोर झाल्या बाई ना. मी तर घेऊनच गेली माहिती तुझा चेहरा पाहून. नाटकं नको करू निशा, नाटकं नको करू. त्यापेक्षा भल्ली साधी दिसतो मी काय हिरोईनपेक्षा कम दिसतो काय. जयाप्रदापेक्षा काय कम दिसत नाही मी. एवढी खूपसूरत बाईले भेली तू. काय जोक मारतात बाई ना ह्या सकाळी काय जोक मारू रे बाई. एवढा भांबळ्या तोंडाची जयाप्रदा आहे का. जयाप्रदा कुठं हे कुठं. एकदम भकाशेल दिसते ती रा. आली मोठी जयाप्रदाचा रोल करणारी. काही बी बोलत राहते. पण जाऊ दे माय काय म्हणाले पुरत नाही. या चंपाबाईला भल्ला राग येते. हो माय चंपाबाई खरंच बाई ना जयाप्रदापेक्षा कम नाही. तू जयाप्रदासारखी दिसत नाही माय. जयाप्रदासारखी दिसते. ते म्हटलं तर चालेल बाई. मी तर थोडी वयस्कर झाली म्हणून सांग म्हटलं. जवानी नव्हती ना एकदम फुल जवानी जेव्हा आलती ना मी. म्हटलं मला म्हणत जायत की जयाप्रदाची डुप्लिकेट आहे. म्हणजे जयाप्रदा माझी डुप्लिकेट आहे असं म्हणत जायत. त्या काळात म्हटलं मला डुप्लिकेटचा रोल भेटला असता जयाप्रदाचा. केला असता तर पण कॉपी चालत नसते ना. सेम टू सेम जयाप्रदाची कॉपी हो ना मी. असेच म्हणत होते मला लोक. काय फालतू गोष्टी करायला हो माय. चंपा तूही बसली फालतू गोष्टी करत. आपली कोणती गोष्ट विचारायची होती लागली जयाप्रदाची गोष्ट करत. हो माय जयाप्रदा ती डुप्लिकेट आहे माहीत आहे आम्हाला. सांगू नको बार. हो बरोबर बोलली कंकुलाबाई. खाऊ माय ह्या काय करू राहिल्या चादरा. ह्या रत्नाबुडीच्या सुना काय करू राहिल्या.
हो ना माय चंपाबाई, तेच म्हटलं. मी दात घासून राहिली टेरेसवर. माझे दात घास नाही झाले, तोंडी धुतलं मी. तोही माझ्या घोबळा येतच नसल्या उभ्या. कायसाठी उभ्या तर कायसाठी नाही मलाही माहीत नाही. त्यासाठीच तर उभी आहो मी. पण काही ना काही गेम खेळायला म्हटलं ह्या बुडी गिडी कालपासून जे तेवरच बदलले. हे म्हटलं हे कोयल घरात फुगू फुगू राय, अचानक कशी चांगली झाली. कायचे मूड स्विंग झालं का काय झालं येले. त्यासाठी तर उभी हो माय. 20 मिनिटं झाले अजून हे हटले नाही, मी हटली नाही. हो का माय, काहीतरी गडबड आहे ना. दाल में काळा आहे काहीतरी. पाहू माय मग दाल कशी बनते तर पाहाच लागेल. तो राहून पाहा लागेल काय चालू यांच्या घरात तर. अगं बाई ताई, आला वाटते पार्सलवाला. हाच आहे पार्सल वाटते आपला. हो हो बेना, आऊ ब कोयल, हाच आहे पार्सलवाला. सांग माय किती खुशी. हॅलो मॅडम, हे जुही तांबोळेचं घर कुठे आहे? मीच आहे जुई तांबुडे. माझंच पार्सल आहे. तुम्हीच केलता का आता फोन थोड्या वेळा आधी? अरे माय, हे काय आणलो बाबा, एवढं बुचडच्या बुचड पार्सलवाला. माय ग लय मोठं काहीतरी आलो माय पार्सलमध्ये तर. आता माय काय आणलो माय बुचडचं बुचड एवढं भरून. काय करतात काय माहिती बाई बाया. त्यांचं गुटर मोटर चालूच आहे. 2 दिवसापासून काही ना काही घुतापाती चालूच आहे. पण करू काय राहिले पाय ना माय, दिसूच राहिलं काय करू राहिले आता. दादा हो हो मीच आहे. आलं का आमचं पार्सल? किती वेळची वाट बघत आहे बाबा तुमची. हो ताई, ते कसं आता पार्सल देत देत याला उरालं ना, त्यामुळे उशीर झाला. हो हो दादा, सर्व पार्सल द्या लागतं बाप्पा. उशीर तर होतेच. ताई आलंच म्हटलं आपलं पार्सल आहे ना. मी आता मोठं त्याला आवाज देते. अनिता ताई, अनिता ताई, आता बाई इकडे या पार्सलवाला आला. ताई हे घ्या. हां, तुमच्या म्हटलं हे जंगल कॅम्पिंगचं सामान आहे ना, हे कॅम्पिंगचे सर्व वस्तू आहेत. हे वॉटरप्रूफ बॅग आहे, वॉटरप्रूफ तुम्हाला टेंट आहे. बघून घ्या. जेवढं ऑर्डर केलं तर तेवढं सर्व आलं ना. आता बापा कोयल, आलं का ग आपलं पार्सल आलं का? हो हो ताई, बघा ना आपलं वॉटरप्रूफ टेंट, वॉटरप्रूफ बॅगा वगैरे जाण्याची पूर्ण तयारी झाली बापा आपली. तर आता सगळं सामान येऊन गेलं आपलं. जंगल कॅम्पिंगचं सगळं सामान आलंय. आता माय जंगल कॅम्पिंग ह्या कोणी चाललंय बापा? गावातल्या एड्या कोणी चाललंय ह्या जंगल कॅम्पिंगले? हे सगळं चाललंय काय माय? या जीवीनं शिकवलं वाटेल अतरंगीपणा. आता बापा काय होय हे जंगल कॅम्पिंग कॅम्पिंग म्हणजे काय हो माय? मला सांगतात काय? आता बापा जंगल कॅम्पिंग म्हणजे जंगलमध्ये कॅम्पिंग कसं करावं बापा? एक मिनटं मला पूर्ण ऐकू द्या यांच्या गोष्टी. कुठे चालल्या, काय चालल्या, कोणतं सामान ऑर्डर केलं पाहू तर द्या बापामध्ये. चंपाबाई, आत्याबाई तुम्ही चुप बसा, मला ऐकू तर द्या पहिले काय गोष्टी करतात हे बाया. आता बापा हे होई काय सामान? वॉटरप्रूफ सामान हे होई काय? मला माहीतच नाही बापा हे सामान होय म्हणून. बापा रे बॅगा गिगा हे सगळं म्हणजे वॉटरप्रूफ म्हणजे पाणी लागत नाही काय गेले? मला तर कालच सांगितलं या जुहीनं, मला कालच सांगितलं. मला माहीत नव्हतं, आता समजलं मला. पाहिलं म्हणता काला तू जे पॅकिंग करू राहिली की नाही ते हे कपड्याचे होते आणि ताडपत्री घेऊन राहिली संग. खोपडी बांधू म्हणे कॅम्पिंगले. खोपडी नसते, हे असं असते. हे पुरं वॉटरप्रूफ आहे. यांना पाणी अंदर येत नाही काही नाही ना, आपण सेफ राहतो. आणि बॅगा बी वॉटरप्रूफ आहे. म्हणजे ते खाण्यापिण्याच्या वस्तू नेऊ, सामान नेऊ आपण, ते सगळं कॅम्पिंगमध्ये चांगलं राहणार आहे. म्हणून हे वॉटरप्रूफ बॅग, वॉटरप्रूफ आपला टेंट, म्हणजे आपल्याला काही दिक्कत होणार नाही. हे चैन असते, डोर असते, आहे ना वजू ही? अगदी बरोबर बोलले आजी. हे जे टेंट आहे ना याला पूर्ण असं म्हणजे चैन असते, म्हणजे आपण डोर पण बंद करू शकतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये सेफली फील करू शकतो. आणि मेन म्हणजे हे आपल्याला बाहेरच्या पावसापासून तर वाचवतेच, त्याचबरोबर आपल्याला हीट त्या टेंटमध्ये हीट निर्माण होते आणि गरमीसुद्धा होते आपल्याला. म्हणजे खूप बेस्ट आहे टेंट हे. आणि अशा बारीकच्या मोसममध्ये जेही लोक कॅम्पिंग करतात ते हेच टेंट ऑर्डर करतात. मी सर्व सर्च करून ऑर्डर केलेलं आहे. आणि वॉटरप्रूफ वापरण्यासाठी बॅगा, म्हणजे आपण खाया पियाच्या वस्तू ज्या नेऊ त्या एकदम योग्य आणि चांगल्या राहतील. आणि आत्याबाई ते ताडपत्रीने नाही बांधा लागणार आहे. हा ऑटोमॅटिक रेडीमेड टेंट आहे. बस आता ते गेला आणि खोललं की जे सेटिंग केली की आपलं टेंट तयार. आता माय मस्त आहे हे तर मग टेंटचं तर. गरम बी राहते म्हटलं. किती मजा येईल ना जंगल कॅम्पिंग करायला. अरे वा मस्त आहे बेन, आहे सुखसुविधा मस्त झाल्या. आता तर मला एक्साइटमेंट हो राहिली. काही आपण जंगल कॅम्पिंग जातो आणि काही नाही आता हुळहुळ वाटवायला मला बापा. दादा मी ऑलरेडी पेमेंट वगैरे करून दिलेली आहे सर्व सामानांची. ऑनलाईनच पेमेंट केली मी आधीच याच्या पहिले. हो हो ताई, पेमेंट झालेली आहे. बस तुम्हाला हे मी बिल वगैरे देत आहे. हे तुमचं सामान आलं, सर्व चेक करून घ्या. सामान जेवढं क्वांटिटीमध्ये तुम्ही ऑर्डर केलं होतं तेवढं आहे की नाही. हो हो दादा, सामान पूर्ण बरोबर आहे. थँक्यू सो मच. बरं ताई, चला निघ तुम्ही. हे घ्या तुमचं पार्सल. हो हो दादा, थँक्यू सो मच.
बापरे बघा आजी आत्याबाई कोयल बघ आलं बापा ताई आपलं सामान. चला आता लवकर सामान घेऊन जाऊ आणि टेंट आपण घरात लावून पाहू. म्हणजे कसं तिथे गेल्यानंतर झालं नाही पाहिजे ना, हो गे तरी आपल्याला. चला भारी आहे बाई ना खूपच. का गं जुहीताई, म्हटलं ही बॅग तर माझी एवढीच आहे बाबा, कशी उचलायची आपण? मी हाव ना वा कसं हां टाको पाव दे उचलून मले. हा पाय अशी लटकून घ्या लागते पाठीले, आहे की नाही वजू ही? पाय कशी लटकवली तुम्ही, तसे तुम्ही लटकून घ्या बॅग आहे. अजून त्या सामान याच राहिलं बाई नाही. आता बाई खरंच खूप सूट करत आहे बॅग तुमच्यावरती. असं वाटते खरंच तुम्ही आता कॅम्पिंगला निघाले का काय. आता लोकांचे पाय पोट दुखतील म्हटलं. आपण चाललो ना कॅम्पिंगले, आपलं सामान पाहू पाहू जाऊ राहिली लोकांची. उल्लूसारखे पाय कसे पाहू राहिले, उल्ले तोंडाच्या. पाय ना अगवाची पाय हे अंतराला कशी बोलते उलटून तुलटून. लेस अगव बाय आहेत बाई ह्या. कॅम्पिंगला चालल्या का कुठे चालल्या काय मी स्वतःला काय समजू राहिल्या. सांगा ना माय कॅम्पिंगले गावातल्या बाय कॅम्पिंगला जातात का बरं? हे तर नवीनच टेंट आणला बाई यांना जंगल कॅम्पिंग. अरे बाय आता कधी येतो राहिले. आणि ते जुही पा कोयल पा कोयलमध्ये ॲटिट्यूड आला बापा एवढं. आता तर त्यांची पटत नव्हती, आता मोठ्या एकात एक करू राहिले. चला ताई मी उचलते सामान, चला अंदर घेऊन. मस्त मजा करीन बाई मी जंगल कॅम्पिंगमध्ये, मस्त मजा करीन. का पाहू राहिल्या व हां? अय माय बांगड बिल्ली आली का? कोण आहे बांगड बिल्ली? हां कोणाला बांगड बिल्ल्या म्हणून राहिले तुम्ही? आता काय माय बाईसारखी बाई आहे, हे कटिंग काय करून टाकली बाई तुला? हां चंपा तुला शोभते काय? मस्त लंबे लंबे सारी नाही पाहिजे बाई, बाईची चांगली वाटते. हे असे कसं करून टाकली माणसासारखी तुला कटिंग, म्हणून तुला बांगड बिल्ली म्हटलं मी. हे बाय रत्नाबाई हां जास्त याला लावू नका जाऊ, जरी पाहिजे ते मी मजा नका आवडत जाऊ. काय वाटते तुम्हाला तुमच्या सुना गुणी आहेत आम्ही अशा जाऊ टाकणीच्या? सांगो माय तुला चांगल्याचं म्हटलं चांगलंच वाटते हो चंपा. तुमचं चांगलेपणा ते ठेवा, मला नका शिकू. हिच्याचं तोंडी बाई लागणंच गलत आहे बापा. चला माय चला जाऊ दे, चालली घरात मी. पाहतो माय कॅम्पिंगचं सामान, यांच्या बाई लागून काही फायदा नाही आहे. बरं माय बरं. हे अनिता ताईला विचारतो, ही आहे थोडी गरीब या घरातली. अनिता ताई हां अनिता ताई. काय हो निशा काय म्हणून राहिली? हे अचानक कसं कुठे चालले? कॅम्पिंग वॅम्पिंग काय आहे हे? अगं बाई आता आम्ही सर्व बोर होऊ राहिलो घरच्या घरी ॲडव्हेंचर काही ना काही लाईफमध्ये पाहिजे ना. तर म्हणून जुईनं प्लॅन केला की आता आम्ही पण जंगल कॅम्पिंगला जाणार आहे. मग ते जंगल कॅम्पिंगचं सगळं सामान ऑर्डर केलं, पुन्हा तयारीने चाललो आम्ही. हां खायला काय करायचं, कसं करायचं, जंगलमध्ये कसं राहायचं, पुन्हा तयारी करू राहिलो. आता बस उद्या निघू आम्ही जंगल कॅम्पिंगला आमच्या. चल बाई निशा लय काम आहेत आम्हाला, येते मी. काय होय बाई जंगल कॅम्पिंग निशा काय होय? चंपाबाई हे जंगल कॅम्पिंग म्हणजे लय मजा येत असते. मस्त जंगलातनी टेंट बांधून तिथं मस्त आग जाळून बाहेरचा खाना बनवणं, मस्त टेंटमध्ये राहणं, नदीहून पाणी आणणं, हां जंगलाचं नैसर्गिक वातावरणात राहणं, हां त्याला जंगल कॅम्पिंग म्हणतात. खूप मजा येते. सांग बाई ह्या चालले बाया. हां जंगल फेरी अशा तर किती केल्या म्हणा कॅम्पिंग आहे आम्ही. मी आता वावरात राहिल्या बाई पजायवर. ते अलग आहे, कामाला जाणं अलग आहे, पण हे मजा करायला चालले ना तिथं. मजा आणि ह्या करतील त्या जंगल कॅम्पिंगमध्ये. यांची मजा चकवायचा हाच मोठा आहे निशा, समजली का तुले? आपल्या नेहमी निशा दाखवतात ना या घरच्या बाया, आता ह्यांना चांगला सबक शिकू आपण. हाच खरा मोठा आहे निशा. म्हणजे कसा चंपाबाई मलाच कळलं नाही. हो माहीत चंपा म्हणजे कशी काय म्हणून काय राहिली तू? माझा प्लॅन खूप मोठा आहे. आता ह्या जंगल कॅम्पिंगला चालल्या ना, यांच्याच मागं आपण चला कॅम्पिंगले जंगल कॅम्पिंगले. आणि यांच्या टेंटच्या थोड्या दूर आपला टेंट बांधू आपण आणि यांना इतकं परेशान करू की ह्या जंगल कॅम्पिंगचा जे मजा आहे की नाही पुरा यांचा निघून गेला पाहिजे. आता माय हे काय बोलू राहिली तू? आता बाई बरोबर बोलू राहिली. हां चंपाबाई बरोबर बोलू राहिली. यांना लय मजा चकविल्यात आपल्याला, हाच मोका आहे. याला असं परेशान करू आपण. हे जंगल कॅम्पिंगला जेवढा उत्साह दाखवत आहेत ना तिथून भगत आल्या पाहिजे. एवढं यांना भिवून टाकू, एवढा यांचा मजा किरकिरा करू की जंगल कॅम्पिंगचं कधी नावच नाही घेतील. बरोबर आहे चंपाबाई, असंच करू आपण. तिघी मिळून यांची जंगल कॅम्पिंग पुरी खराब करून टाकू. हा तिथून पोहून चालायला जातील, हे आपण गेले की मग आपण एन्जॉय करू आपली जंगल कॅम्पिंग. काय म्हणतं? आयडिया काही बुरा नाही आहे बहिणा. असंच करू, यांची जंगल कॅम्पिंग पुरी खराब करून टाकू. मग देसा ना चंपाचा साथ. चंपा नेकीवर पुछपुछ त्या सांगायचं आहो आम्ही. याला नीचा दाखवायसाठी त्या सांगायचं आहो आम्ही. रत्नाबाई अंतकलाबाई आणि त्या सुना याला पहा कसा आपण हिंगा दाखवू. आता याला समजन की काय आहे चंपा संग पंगा घेणं. यांची जंगल कॅम्पिंग पुरी खराब करून टाकली तर नावाची चंपा नाही मी.